आणि या मैदानावर आज सभापती चषकामध्ये ही मॅच जरूर आपण बघणार आहोत. चला मोरेवाडी टीमचा कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. यस 15 मिनिटांमध्ये 4 ओव्हर समाप्त व्हायला पाहिजे. 3 ओव्हर समाप्त व्हायला पाहिजे. 20 मिनिटात 4 ओव्हर कंप्लीट व्हायला पाहिजे. दोन्ही टीमने लक्ष द्या आणि 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर समाप्त व्हायलाच पाहिजे. सक्त ताकीद आले पंचांची, याकडे देखील लक्ष असू द्या. अगदी ऑफिशियल पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलाय. थोडासा मागच्या सामन्याला जरूर उशीर झाला होता. अगदी पाहिलं ना तर प्रत्येक गोलंदाजावर खरं तर आक्षेप येत होता आणि ते आक्षेप जणू काही तुम्ही मी तर म्हणेन तेच गोलंदाज 1 वर्ष जणू काही गोलंदाजी करत असताना तुम्ही सातत्याने आक्षेप घेणं देखील चुकीचं आहे. आणि त्यावेळेस क्रिकेट हा खेळ खरं तर सातत्याने खेळला जातोय. चला दोन्ही टीमला शुभेच्छा. गोलंदाज रोहिदास, पहिला बॉल फुल टच एक्स्ट्रा कव्हरला, फटका जबरदस्त आहे. शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 धाव मात्र या ठिकाणी घेतली जाईल. 1 धावेने श्री गणेश केला जातोय टीम चाफेवाडी टीमचा. सलामीची जोडी विठ्ठल आणि त्याच्या साथीला रुपेश या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करत असताना रुपेशच्या बॅट मधून 1 धाव जरूर आपण बघितले. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईक वर येतोय फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल विठ्ठल पादीर, चाफेवाडी टीमचा एक स्टार खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. हो आल्याच जबरदस्त स्ट्रोक, जागा बनवली आणि इथून बॉल खरं तर शेवटच्या मोमेंटला देखील अडवण्यात आला आणि जबरदस्त यस पंचांचा इशारा येतोय. 4 धावा आणि या चौकाराने क्रीडा प्रेक्षक रसिकांसाठी मी तर म्हणेन या ठिकाणी पारितोषिक लावला जातोय. सन्माननीय सभापती अर्थात नारायणजी डामसे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. एका हाताने झेल पकडा क्रीडा प्रेक्षक रसिक आणि 1000 रुपये कॅश प्राइज मिळवा. ही ओळख आहे या स्पर्धेची. आणि सुरेश केवारीने जर एका हाताने कॅच घेऊन डाय खाऊन कॅच घेतली तर मात्र 2000 रुपये सन्माननीय अमर लांगी साहेबांकडून दिले जातील. हो यावेळेस मात्र थोडीशी चुकी या. बॉल चाललाय करंगळ, चेंडू सीमा पार. 4 धावा. नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला, नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला, नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला, नारायण डामसे आला. थँक्यू डीजे. चौकाराला चौकाराच्या साह्याने टीम जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवर. विठ्ठल पादीरचा घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा लॉप केलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ठोकलाय आणखीन एक दर्जेदार चौकार. खेळाया जमती टॉप लेवलचे सारे खेळाडू, खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे. थँक्यू डीजे. बघा सुरुवात दमदार झाले. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. रोहिदास त्याच्या विरोधात खरं तर विठ्ठल पादीरची दमदार बॅटिंग आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय. 12 बनलेत. षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हो यावेळेस बॅटची टॉप एज ही झेल महत्वाची आहे. पहिली गोल्डन डकची शिकार फलंदाज बाद विठ्ठल पादीर. बॅक टू द पवेलियन. साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. सभापती नारायण डामसे साहेबांच्या नावाने, खर तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला देखील आनंदजी चिमटे साहेबांकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सभापती चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि अजय चिमटे साहेब यांच्याकडून देखील भरपूर शुभेच्छा आले, त्यांचं देखील अभिनंदन.
चाफेवाडी टीम सध्या खेळत असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट्समन हो यावेळेस फलंदाज प्रकाशच्या बॅट मधून विषपदून फटका, चेंडू सीमा पार, 4 धावा चौका. आमर लांगीन क्रिकेटचं ते केलंय आयोजन, लाखा लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लाविती, लाखा लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लाविती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण. थँक्यू सो मच डीजे. जबरदस्त बॅटिंग सध्या करत असताना रुपेशच्या बॅट मधून प्रकाशच्या बॅट मधून आपण चौकार बघितला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 1 बॉल शिल्लक आहेत, 13 धावा बनलेत, 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. टायमिंग काउंट केलाय, याकडे देखील लक्ष असू द्या. पंच ओव्हर झाले. ओके षटक संपलंय आणि 17 धावा बनलेत. सेकंड ओव्हर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज हरेश केवारी, संघाचा कर्णधार सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. ओ स्विचिटचा फटका आणि ते मी तर म्हणेन चांगली बॉलिंग सध्या तरी आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये रुपेशला देखील थांबून ठेवलं जात आहे. म्हणजे या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये ते 17 बनले, तिथून कमबॅक करावा लागेल कारण धावसंख्येचा विचार केला तर फार उच्चांक गाठलाय सध्या तरी चाफेवाडी टीमने. हो यावेळी स्वाद्रा फटका खोदून काढलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, 1 बनले, दुसरीचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता 2 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. बघा 3 बॉल मध्ये 3 जरी षटकार ठोकले तर सन्माननीय अजयजी चिमटे साहेबांकडून 10,000 रुपये दिले जातील. आमच्याकडे बक्षीस जमा करा, तोपर्यंत आम्ही नक्कीच त्या ठिकाणी देखील नाव या ठिकाणी पुकारू. अर्थात तुम्ही बघू शकता 19 बनलेत. ओ रुपेश ऑन फायर, फटका दर्जेदार आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ठोकलाय ऑन साइडला षटकार. नक्कीच आपण बघितला तर बॅटिंग चांगली होत असताना यावेळेस मात्र बॅटची टॉप एज, बिग विकेट डाऊन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होते. रुपेश पादीर, बॅक टू द पवेलियन. इन ऍक्शन मध्ये तुम्ही बघू शकता दिनेश जात असताना सध्या तरी आपण बघतोय 25 बनले, 2 विकेट जरूर आलेत. प्रकाश आणि त्याच्या साथीला दिनेश सध्या मैदानाच्या आतमध्ये अधिराज्य गाजवत असताना पाहायला मिळतील. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित बॉल शिल्लक आहे 2 आणि इथून धावा बनवल्या जातील का, कारण 25 बनले, 2 विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळाले. एक बिग फाईट मॅच या ठिकाणी आपण जरूर बघतोय. बघा मैदानाच्या 4ही बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी सध्या तरी आपण बघतोय. बॉल हवेत आहे, फटका फसलाय, फार दूरवरून आलाय खेळाडू आणि ते झेल ड्रॉप. बघा प्रयत्न भरपूर चांगले केले होते, सदा होता त्या ठिकाणी आणि इथे झेल ड्रॉप केले. तुम्ही दिनेश या फलंदाजाची, दिनेश कदाचित दिनेशची बॅटिंग देखील भरपूर चांगली आहे. भरपूर सामने आपण बघितले दिनेशच्या बॅटमधून ते धावा देखील जमवल्या जातात, परंतु सध्या या मॅचमध्ये धावा करायचेत ती दिनेशला बॅटिंग देखील करावी लागेल. नॉन स्ट्राईक एंडचा विचार केला तर प्रकाश एक चांगला खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधून धावा देखील येतील यात शंका नाही आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर हरेश हो फक्त टच करायचा प्रयत्न केला होता आणि इथे नक्कीच आपण बघतोय 2 षटकाची मॅच या ठिकाणी समाप्त झालाय. आता 3रं षटक जरूर या ठिकाणी पाहणार आहोत.
बघा 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 3 षटके कव्हर करायचेत, त्यासाठी देखील तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये जर पंचांचा इशारा आला तर 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू जो मात्र इन करता येईल असं नक्कीच आम्हाला पंचांनी घोषित केलंय आणि ते देखील इथे आम्ही आवर्जून तुमच्यापर्यंत पोहोचवू. नक्कीच 22-27 बनलेत. प्रकाश सध्या स्ट्रायकिंग एंडवर आलाय. बॅटर पाहू शकाल 2 षटकाची मॅच फिनिश झाले. तिसरा षटक गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज प्रमोद. हो इथे फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. रुपेश बॅक टू द पवेलियन. प्रकाश तर मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कार्यजात शहरात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा साऱ्या कार्यजात शहरात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा. येस थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सागर इन होत असताना पाहायला मिळतोय. एक चांगला खेळाडू आहे सागर देखील, कारण जेव्हा जेव्हा संघ अडचणीत येतोय, जेव्हा जेव्हा दाबांची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा सागरने बॅटिंग जबरदस्त केले आणि आज चापेवाडी टीमसाठी सागर खरं तर पाहायला मिळेल का एक चांगला खेळाडू आहे, परंतु त्याच्या बॅटमध्ये दाबा येणे अपेक्षित आहे. चापेवाडी टीमला नक्कीच अपेक्षा असतील की सागरचे बॅटमधून दाबा येणे देखील महत्त्वाचे असतील. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, आपण लगेच सेट होऊन यायचंय पवेलियन कक्षामधून. तिथे खेळाडू कक्ष जरूर बनवलाय आणि तिथून सेट होऊन यायचंय. सागर स्ट्रायकिंग एंडवर. हो आल्याच फटका जबरदस्त आहे, उंच गेलाय, हवेत गेलाय आणि इथे मी तर म्हणेन पकडली जाईल झेल. संपवला तो मात्र फलंदाजाचा खेळ. आणखीन एक विकेट. सागर बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मिलिंद सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय आणि इथे आपण बघितला तर 27 धावा बनलेत. षटक क्रमांक 3 आणि तिसरा षटक चालू असताना 2 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 27 बनलेत. नक्कीच आपण बघतोय गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना. हो शॉर्ट बॉल फटका जबरदस्त इथे लॉप केलाय. आणखीन एक विकेट. जबरदस्त झेल इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना फलंदाज आणखीन एक बाद. मिलिंद बॅक टू द पवेलियन. दमदार खेळाडू आहे, भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे, परंतु सध्या मॅच देखील अडचणीत आहे. धावा कमी बनलेत. 27 बनलेत. या ओव्हर मध्ये प्रमोदची लाजवाब गोलंदाजी सध्या तरी आपण बघतोय. या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा देखील अगदी थाटामाटात पार पाडला होता. मी नक्कीच म्हणेन सभापती चषक म्हटलं ना तर या पर्वातील कशाळी विभागामध्ये शेवटची मॅच, शेवटचा रजनी शृंखलेचा सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. अगदी सभापती चषक सन्माननीय नारायणजी डामसे प्रतिष्ठान व जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरवाडा आयोजित भव्य दिव्य नाटची रजनी शृंखला बघतोय. बघा सेन्सिबल क्रिकेटचा उदाहरण तुमच्या समोर जरूर बघितला की प्रत्येक खेळाडूला धाव आल्या स्टोकला जातोय, परंतु इथे फक्त स्ट्राईक रोटेट केली, एक धाव घेतली जाते. यालाच तर म्हणतात क्रिकेट.
सध्या ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तुम्ही बघू शकता प्रत्येक बॉलवर प्रहार चढवणं हे क्रिकेट नाहीये. प्रत्येक बॉलवर शांततेचा खेळ करणे हे म्हणजे क्रिकेट. आणि तेच या ठिकाणी करत असताना हेमंत खंडवीला पाहिलं. हो यावेळेस मात्र फुलटाच बॉल होता तिथे जल ड्रॉप डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यस एक तर बनले दुसरीचा प्रयत्न होईल का नाहीये. कदाचित दुसरी धाव आली असती तर सुरेश केवारीला कमीत कमी 1000 बोल मिळाले असते परंतु हरकत नाहीये. प्रयत्न केले होते परंतु चांगली फिल्डिंग. सध्या तरी आपण बघतो 28 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये काय कमबॅक केलंय प्रमोदने. विचार केला तर बॅक टू बॅक 3 विकेट त्यानंतर 1 धाव फलकावर आपण बघतोय धावा 29. हो यावेळेस मात्र फटका चांगला आहे अगदी वाईडिश लॉंगन मध्ये. क्षेत्ररक्षक फार दूरवरून आलाय. या ठिकाणी 2 धावा मात्र सहजगत्या प्राप्त केलेत आणि 2 धावेने आपण धावा बघतोय 31 धावा जरूर स्कोर बोर्डवर लागले गेलेत. एक चांगली फायटिंग टोटल या ठिकाणी आपण बघतोय. बघा 3 षटक समाप्त झाले. पंच यस थँक्यू. आपण टायमाची मुभा दिल्याने थोडासा फरक जरूर पडलाय आणि त्यासाठी पंचांना मानला जातो. यासाठी पंच म्हणजे ग्राउंड मधले देव माणूस आणि त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून हे सामने कव्हर केले जातात. अगदी जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन. सभापती चषकातील हा रंग क्रिकेटचा रणसंग्राम सो मात्र आपण या ठिकाणी बघतोय. शेवटचा षटक प्रगती पथावर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज राहुल गोलंदाजी ट्रॅकवर. आनंद चिमटे साहेब आपण कुठे असाल आपण कृपया मंचावर या. आनंदजी कारोटे आनंदजी चिमटे साहेब आपण कुठे असाल आपण मंचावर या. आपले प्रतिनिधी आपल्याला या ठिकाणी आपल्या शोधात आहेत. पहिली विकेट पहिली सफलता. गोलंदाज आपण बघतोय राहुल याच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर विकेट जरूर आलेत आणि त्यानंतर खरं तर विकेट जर पाहिलं ना तर 5वा विकेट या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जात असताना पाहतोय. दिनेश येतवा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर चांगला हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल कारण दोन्ही टीमकडे क्षमता आहे मॅच मध्ये कमबॅक करण्याची. ती कमबॅक केलं जाईल का कारण 4 षटकाची मॅच आहे. कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये TSK ठोंबरवाडी संघाने विजय संपादन केला आहे. दुसऱ्या मॅच मध्ये कोणता संघ इथे विजय होईल. ओ यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच आपण बघतो फायनली क्षेत्र निवडलं होतं. 1च धाव घेतली जाईल. 1 या धावेने हळूहळू का होईना परंतु धावा येणं महत्वाचे आहेत. कासवाच्या गतीने का होईना परंतु धावा बनवाव्या लागतील. चापेवाडी टीमला एक चांगला खेळाडू अर्थात हेमंत खंडवी सध्या तरी स्ट्रायकिंग एंडवर आपण बघतो. हो हा बॉल जबरदस्त राहिला. गोलंदाज मी तर म्हणेन राहुलचं कौतुक करावं लागेल. भरपूर सामने राहुलचे आपण बघितलेत आणि तिथून कमबॅक केलाय. हा बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी सध्या तरी आपण बघतोय 32 बनलेत. हो यावेळेस बॅटची टॉप एज 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बीट करून बॉल चाललाय. सीमा रेखा फार लॉंग स्टॉप दरम्यान येतोय दमदार चौकार. डोळ्यावर असेल हरकत नाहीये परंतु शेवटपर्यंत त्यांच्या माध्यमातून आपण सॉन्ग जरूर ऐकणार आहोत. हो पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट आणि यस पंचांचा इशारा येतोय. चेक केला जाईल. 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. अगदी त्या ठिकाणी चेक केला जाईल. यस OUT गॉन फलंदाज बाद.
6 विकेट आपण जरूर बघतो. 36 धावा स्कोर बोर्डवर सध्या तरी आपण बघतोय. ज्ञानेश्वर इथे बाद होत आहे आणि या ओव्हर मधील अजून उर्वरित 2 बॉल शिल्लक असेल. चला लवकर बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला बॅट्समनने लगेच तयार राहायचा. नेक्स्ट बॅट्समनने तयार राहायचं आहे. आपण खेळाडू कक्ष त्यासाठीच बनवलाय मित्रांनो, लक्ष असू द्या की त्यासाठी या बॅट्समनने तयार राहायचं आहे. इथे आणखीन एक येतोय डॉट बॉल. बघा चांगली ओव्हर या ठिकाणी आपण बघितली. षटक संपलाय चौथा. 4 षटकाची मॅच फिनिश झाली. 10 फलका आपण बघतोय. 36 धावा आणि 37चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारे मॅडम से दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारे मॅडम से दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू. चला नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन या ठिकाणी टॉस संपन्न करण्यासाठी रामाचवाडी टीमचा कॅप्टन आणि डोनेवाडी टीमचा कॅप्टन. पहिल्या पुकारमध्ये दोन्ही संघाचे कॅप्टनने इथे हजर व्हायचे. तुम्हाला 2 मिनिटे दिले जातील. लक्षात ठेवा 12 वाजून 2 मिनिटे झाले. तुम्हाला पहिला पुकार या ठिकाणी करण्यात येतोय. रामाचवाडी टीमचा कॅप्टन आणि टीम डोनेवाडी टीमचा कॅप्टन दोन्ही टॉस बॉक्स कक्षामध्ये 2 मिनिटाच्या आत या ठिकाणी यायचंय, हे लक्ष असू द्या. काल देखील आपण एक शेवटचा सामना पाहिला. खांडीचा पाडा आणि त्याला फाईट करत असताना अंबेरपाडा टीमला आपण बघितलं होतं. काय लाजवाब बॅटिंग केले होते. अक्षय भगत आणि दीपक भगत दोघांचा बोलबाला राहिला या मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 2 षटकाचा सामना होता. 55 धावा 2 षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली होती. आणि तिथून मॅच मध्ये पहिल्या दिवसामध्ये अगदी सुपर 5 मध्ये दणदणीत प्रवेश केलाय तो टीम आहे खांडीचा पाडा. त्यांचे पुरस्कर्ते होते सन्माननीय खंडू सराई यांनी पाक केलेला तो संघ खांडीचा पाडा. आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसामध्ये पहिल्या रजनीमध्ये सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालाय. चला रामाचवाडी टीमचा कॅप्टन आपला फक्त 1 मिनिट उरलाय आणि त्या मिनिटात जर उपस्थित नाही राहिले तर 2 बॉलची पॅनल्टी असेल. पंच आपण देखील लक्ष असू द्या. आम्ही सांगू त्यावेळेस 2 बॉलची पॅनल्टी बिंदास घोषित करा, हरकत नाहीये. चला सॅगी देखील आलाय कॅप्टन रामाचवाडी टीमचा. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंड ऍक्शन मध्ये आपण बघू शकता. रोहिदास आणि त्याच्या साथीला हरेश केवारी. इथे टॉस संपन्न केला जातोय रामाचवाडी आणि डोनेवाडी या टीम दरम्यान. टॉस तर नक्कीच संपन्न झालाय आणि ते सन्माननीय बाळू बुरुड सर देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील अभिनंदन. या ठिकाणी या टॉस जिंकलाय रामाचवाडी टीमने आणि फर्स्ट चूज द बॅट फिल्डिंग साठी इन्व्हाइट केले टीम आपण बघू शकता डोनेवाडी टीमला. नेक्स्ट दोन्ही संघाने तयार राहायचं. आपल्या पॅव्हेलियन कक्षामध्ये जाऊन थांबायचं आहे. जसे मॅच संपेल तसे लगेच मैदानाच्या आतमध्ये येईन. पहिला गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर चापेवाडी टीमचा सर सेनापती विठ्ठल पादीर गोलंदाजी ट्रॅकवर. 4 षटकाची मॅच आहे. 37चं टार्गेट आहे. 24 बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन रोहिदास पहिला बॉल आणि इथे पहिलाच बॉल जबरदस्त राहिला. SOT गॉन. फलंदाज बाद. रोहिदासला मैदान सोडावं लागेल आणि इथे फलंदाज जर विचार केला तर पहिला फलंदाज बाद जरूर आपण बघतोय. लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. 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 थँक्यू डीजे. आज जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा यांनी यांच्या
संकल्पनेतून साकारलेली ही प्रथम वर्षाची नाईट रजनी शृंखला सभापती चषक 2026 पर्व पहिले आणि त्या पहिल्या पर्वात दिमागदार आयोजन मात्र त्यांच्या माध्यमातून आपण जरूर बघतोय. पुढच्या वर्षी 1.5 लाखाचं प्राइज असेल आणि 2 टू व्हीलर असतील. हे मगाशी देखील मी पुकारलंय सन्माननीय अमरजी लांगी साहेबांच्या माध्यमातून. पुढच्या वर्षी देखील हे नेतृत्व केलं जाईल. इथे व्हाईट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. नवीन बॅट्समन इन झालाय. बॅट्समन तुम्ही बघू शकता रोहन. स्ट्रायकिंग एंडवर रोहन, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज हरेशला तुम्ही बघू शकता. चांगला बॅटर आहेत सध्या तरी. हो, यावेळेस रोहनच्या बॅट मधून फटका कमालीचा आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय पहिला षटकार. जिल्ह्यात पण या ठिकाणी ऐकतो आंबेरपाडा गावचं आज नाव रोशन होणार आहे यात शंका नाही आहे. आणि इथे मी तर म्हणेन चुकी झाल्या आणि या एसटी रक्षकाच्या चुकीमुळे पंचांचा इशारा येतो लेग बायच्या स्वरूपात ही धाबा घेतल्या जातील. येतोय चौकार आणि या 4च्या मदतीने टीम जाऊन बघतोय आपण 11 बनलेत. बघा रोहन प्रयत्न भरपूर चांगले करतोय. सध्या तरी स्विच हिटचे फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. परंतु नसीब देखील साथ देतात आणि नशीब तेव्हा साथ देत असतात ज्यावेळेस तुम्ही नशीब घेऊन उतरतात. तेव्हा तुमचे नशीब कुठे ना कुठेतरी ते घडले जातात. ते नशीब आज घडवले जातील का? नानखुळा जांभूळवाडीचा हा खेळाडू इथे फटका फसलाय आणि बिग विकेट डाऊन. मैदानाच्या बाहेर जात असताना परतीच्या प्रवासाला फलंदाज रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. इलेवन संघाचा आंबेरपाडा गावाची शान इलेवन संघाचा. यस, थँक्यू. बघा जसा सन्माननीय सुरेश केवारी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला तसा या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमरजी लांगे साहेबांकडून टाळ्यांचा गजर मात्र पाहायला मिळाला. म्हणजे या खेळाडूसाठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज. 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर एका षटकारास 5000. यस, 3 षटकारास 5000 रुपये दिले जातील सन्माननीय अमरजी लांगे साहेबांकडून. हे सुरेश केबारी दादांवर असलेलं प्रेम आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. इन ऍक्शन मध्ये सुरेश केबारी जरूर आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंडवर यस पंच देखील खेळाडूंची काळजी घेत असतात आणि तेच सध्या तरी आपण बघतोय. यावेळेस जरूर आपण बघतोय नियम हे खरं तर असोसिएशनच्या माध्यमातून सर्व काही समजले जातील आज. हो, यावेळेस मात्र फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग तर कनेक्ट झाला नाहीये परंतु कव्हर पॉइंट मध्ये जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता. 2 धाबा मात्र सहजगत्या घेतल्या जातात आणि याचसाठी ओळखला जातोय हा फलंदाज. ज्या वेळेस गरज असते मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न चालू असतात त्यावेळेस सुरेश केवारीचं भरपूर योगदान आपण सातत्याने बघतोय आणि आज देखील तो योगदान साध्य करत असताना कव्हर पॉइंट मध्ये जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 2 धाबा आल्या. 2 धाब्याने 13 धाबा स्कोरबोर्डवर जरूर काही आपण या ठिकाणी बघतोय. 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. आमचे राजेंद्र भगत सर देखील म्हणत असेल की मी कोणत्या ठिकाणी आलोय. नक्कीच पुणे विभागाजवळ कमीत कमी भीमाशंकरच्या जवळ आपण सध्या तरी आहात. तुम्हाला देखील शुभेच्छा. कारण चिरनेरची स्पर्धा झाली होती. अगदी आम्ही देखील ती स्पर्धा पाहत होतो ऑनलाईन. त्या ठिकाणी तब्बल 5 दिवस सरांचा एक गोड आवाज सातत्याने आम्ही ऐकत होतो. त्या ठिकाणी आमचे यूट्यूब स्टार देखील त्या ठिकाणी आमच्या यूट्यूबर देखील होते. सिद्धेजी पादेर यांचं देखील यूट्यूब त्या ठिकाणी होते असं वाटतंय मला. यस, कारण आम्हाला अपडेट जरूर आली होती आणि तिथे देखील त्यांचं सामने जबरदस्त राहिले होत्या. त्यांना देखील शुभेच्छा. आणि वळतोय मॅचकडे जिथे गरज आहे सध्या तरी मॅच जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज आहे. बघा 13 बनलेत. लो स्कोरिंगची मॅच जरूर आपण बघतोय आणि इथे गोलंदाज आलाय सेकंड ओव्हर मध्ये दिनेश. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय हरेश केवारी.
एक मोठं नाव नांदखुळा जांभूळवाडी संघाचं सध्या तरी कर्णधारची भूमिका पार पाडत असताना आज संघाला विजय प्राप्त करायचे 18 बॉल शिल्लक आहेत 24 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील प्रयत्न केल्याने नक्कीच तुम्हाला यश मिळत असतो ओ बघा फटका चांगला होता त्या ठिकाणी वडा कॅच फलंदाज बाद बिग विकेट डाऊन मैदानाच्या बाहेर जात असताना हरेश केवारी बॅक टू द पवेलियन बघा मैदानाच्या चारही बाजूला जशी ही मॅच संपेल तशी एका साइडने लगेच एंटर व्हायचंय बघा प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक एका हाताने आयबा केस पकडा 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल सन्माननीय नारायणजी डामसे साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज काल देखील असं वाटत होतं की जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा कुठेतरी सुपर 5 मध्ये प्रवेश करेल की काय उत्कंठा होती ट्रॉफीची परंतु स्वप्न हे स्वप्न अधुरं राहिलं असं म्हणतात की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की नाईट रजनी शृंखलेमध्ये देखील आम्ही कधी चॅम्पियन हो तो आज स्वप्न कोणत्या संघाचं पूर्ण होईल हो यावेळेस ट्रिपलला चित फर्निचर डिस्ट्रॉय गोलंदाज दिनेशची दमदार कामगिरी आणखीन एक विकेट फलंदाज बाद बघा प्रमोद देखील बाद झालाय आता कुठेतरी जबाबदारी आहे सध्या तरी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मारुती आलाय मारुतीला आता सध्या तरी मारुतीची प्रतीक्षा करावी लागेल कारण संघ अडचणीत आहे जेव्हा जेव्हा अडचणीत सापडलाय तेव्हा तेव्हा सुरेश केवारीने संघ जरूर लीड केला आहे परंतु आता मॅच मोमेंट मध्ये आले बघा 2 चेंडूमध्ये 2 विकेट आलेत जणू काही प्रमोदची गोलंदाजी आठवावी लागेल 3 बॉलमध्ये 3 विकेट जरूर घेतले होते आणि आता दिनेशची गोलंदाजी आपण बघतोय 2 बॉलमध्ये 2 विकेट जरूर आलेत आणि ते कमबॅक केला जातोय मारुती येतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुरेश केवारीला देखील आपण बघू शकता 13 बनलेत मॅच होती कुठे मॅच आले कुठे आता बॉल शिल्लक आहेत 16 आणि धावा बडवायचे 24 थोडीशी कठीण जरूर मॅच आपण बघतोय 16 बॉलमध्ये 24 धावसंख्येची गरज आहे नेक्स्ट मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल याच विभागातील 2 दिग्गज संघ कर्जत विभागामधून बिलॉंग करत असताना सध्या तरी डोनेवाडी टीम आणि दुसऱ्या साइडला रामाचीवाडी टीम बघा डोनेवाडी टीमचा विचार केला ना तर मित्रांनो फार क्रिकेट खेळलाय या वर्षी प्रत्येक या विभागामध्ये एक जबरदस्त संघ मानला जातोय आणि ते स्वागत केला जातोय दिनेश या गोलंदाजाचा आल्या ठोकलाय मारुतीच्या बॅट मधून आणखीन एक धमाका 6 धावा षटकार रे आला जेव्हा जेव्हा नांदखुळा जांभूळवाडी संघ उतरलाय तेव्हा तेव्हा सलामीला फलंदाज आलाय मारुती परंतु आज का त्याला लेट आणलं हे देखील माहित नाहीये परंतु आल्याच काय कमालीची बॅटिंग बॅक टू बॅक ठोकतोय दुसरा या स्पर्धेतील दमदार बॅटिंग करत असताना मारुती षटकार म्हटलं होतं की मारुतीला का प्राचारण केलं नाहीये कारण मारुतीकडे क्षमता आहे जेव्हा जेव्हा संघ सापडला अडचणीत तिथून मारुतीने खरं तर सामन्याला भरपूर जिंकून दिलेत आणि आज देखील सामना खुला केलाय 14 बॉल 12 ची गरज असताना आणखीन एक स्ट्रोक भरपूर चांगला पाहायला मिळतोय मिड विकेट बाउंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळेल आणि ते एकच धाव घेतली जाईल बघा सामना पूर्णपणे खुला केलाय आला थोडासा प्रेशर जरूर होता परंतु तो प्रेशर न घेता या सामन्यामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले आणि तदनंतर मॅचची हवा जी मात्र काढून टाकले आता उर्वरित 13 बॉल शिल्लक आहेत 11 ची गरज असताना सुरेश केवारीचा कव्हर ड्राईव्हचा शॉट जबरदस्त राहिला एकच धाव घेतली जाईल आणि ते षटक संपलाय दुसरं मैदानाच्या आतमध्ये धावा बनलेत 27 आता 12 बॉल शिल्लक आहेत 10 धाव संख्येची गरज आहे और ना
थँक्यू डीजे. बघा 12 बॉल शिल्लक आहे, 10 धाव संख्येची गरज आहे. आज आम्हाला खरं तर डोनेवाडी टीम कडून सुदाम पवार साहेबांची बॅटिंग पाहायला मिळेल की काय. हो आहे ना. 12 बॉल 10 धाव संख्येची गरज आहे. बघा मॅच आटोक्यात आली होती, परंतु जी बॅटिंग केली ना मारुतीने लाजवाब, कौतुक करावं लागेल. आणि सुरेश केवारेने दिलेली साथ सर्व काही सांगून जाते. आज खऱ्या अर्थाने तुम्ही बघू शकता याच ठिकाणी असलेलं हे गाव नानखुळा जांभूळवाडी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. बघा इथे पंचांकडे लॉर्ड अपील केली होती, परंतु आपल्या निर्णयावर ठाम असतील पंच देखील. म्हणजेच एक जबरदस्त बॉलिंग सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. गोलंदाज सागर, स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन जरूर आहे सुरेश केवारी. सध्या तरी एक मोठं नाव जरूर आपण बघतोय, परंतु मॅच सध्या गावासाठी खेळली जाते. त्यासाठी जबरदस्त बॅटिंग करत असताना सुरेशच्या बॅट मधून आणखीन एक धमाका बॉल चाललाय. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी वाघाची दाढ, फोडला पाड, चेंडू सीमा पार, षटकार. लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती, टॉप लेवलचे सारे खेळाडू. थँक्यू डीजे. बघा क्षमता खरं तर असं वाटत नाहीये की सुरेश केवारी षटकार ठोकू शकतील का, परंतु ज्यावेळेस तो आलाय तिथून काय कमालीची बॅटिंग केले. बघा जिथे गरज आहे तिथे 1 धाव, जिथे गरज आहे तिथे 2 धावा, आणि जिथे मॅच अडचणीत तिथे मॅच खुली करून देण्याचा मानस ज्या फलंदाजाकडे, तो फलंदाज म्हणजे सुरेश केवारी. आणि या जोडीने हा मॅच पूर्णपणे खुला केलाय. बॉल शिल्लक 9, धावा बडवायचे 3. मॅच जिंकण्यासाठी मारुती आपल्या स्टाईलने मॅच फिनिश करेल का. फटका जबरदस्त आहे यावेळेस गळ्यात. वडिश लॉंगन रिझन मध्ये शतरक्ष डीप मध्ये फंबल झालाय आणि 1च धाव घेतली जाईल. बघा चुकी करणार नाहीयेत. 1 आले, 1 धावेने 35 बनलेत. 8 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बडवायचे 2 धावा मॅच जिंकण्यासाठी. बघा 8 चेंडू मध्ये 2 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि इथे बॉल मी तर म्हणेन आलाय डाट, म्हणजे चांगला चेंडू. आता कुठेतरी कमबॅक केलाय सागरने. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 2 धाव संख्येची गरज आहे. कदाचित या बॉलवर मॅच फिनिश झाली तर चांगलं होईल. अधिक प्रयत्न देखील केले जातील का. हो इथे फटका चांगला आहे, 1 तर बनले, दुसरेचा प्रयत्न नाहीये, 1च धाव घेतली जाईल. बघा 3 षटकाची मॅच फिनिश झाले. धाव फलकावर धावा लागले गेलेत 36. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 1 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. परंतु जी घेतलेली अफाट मेहनत अमर लांगे आणि पूर्ण टीमने, त्यांचं देखील कौतुक करेल. जी प्रथमेश सुपेची साथ, अर्थात जय गावदेव क्रिकेट संघ आंबेरपाडा पूर्ण गाव यांची साथ, आणि आज ही स्पर्धा उभारली गेले. सभापती चषक मध्ये एक प्रेक्षणीय लढत देखील आपण बघितली. ठाणे विरुद्ध रायगड कर्जत विभागामध्ये 3ऱ्यांदा ही मॅच पाहायला मिळाली. बघा त्यांचे फॉलोअप घेणं देखील फार महत्वाचे असतं. 1 धाव संख्येची गरज असताना इथे विजय संपादन केलाय आणि मॅच फिनिश झाले, विजय प्राप्त केलाय टीम नानखुळा जांभूळवाडी संघाने. हार्ड अँड टफ लक टीम चाफेवाडी. नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळेल रामाचवाडी आणि त्याला फाईट करेल टीम तुम्हाला पाहायला मिळेल डोनेवाडी. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे वळतोय, ज्याने बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. संघ देखील अडचणीत होता, परंतु तिथून सावरलं संघाला. आणि या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना